नमस्कार. सेफ बँकिंग हबच्या या खास विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या राज्यभरात प्रचंड चर्चा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नुकतेच जे काही मोठे प्रशासकीय आणि डेटा बदल झालेत त्याचं आपण अगदी सविस्तर आणि प्रोफेशनल अँगलनी विश्लेषण करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. एकदम थेट मुद्द्यावर येऊया. राज्यातील तब्बल 70 लाख महिलांना अचानक या योजनेचे पैसे मिळणं का बंद झालं, हाच तो प्रश्न आहे ज्याने सध्या अनेकांची झोप उडवली आहे आणि संपूर्ण राज्यात एकच गोंधळ उडालाय. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि नक्की काय घडलंय ते समजून घेणार आहोत. आजचं हे विश्लेषण आपण अगदी सोप्या पद्धतीने पुढे नेणार आहोत. आधी आपण लाभार्थ्यांच्या डेटाचा अभ्यास करून मग ई-केवायसीच्या डेडलाईनचा नेमका काय इम्पॅक्ट झाला ते पाहू. त्यानंतर लोकांच्या मनात ज्या काही भीती आणि शंका आहेत त्यावर बोलू आणि शेवटी ज्यांचे पैसे अडकलेत त्यांच्यासाठी नक्की काय ऑफलाईन उपाय आहे हे देखील सांगणार आहोत. हे सगळं अगदी फॅक्ट्सवर आधारित असेल, यात कोणतंही राजकारण नाही. तर सर्वात आधी बघूया हा पूर्ण डेटा कसा बदललाय. एप्रिल 2026 पर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत असा काही मोठा आणि ड्रास्टिक बदल झालाय की ते आकडे बघून आपणही थक्क व्हाल. थोडं टाईमलाईनकडे लक्ष देऊया. जुलै 2024 मध्ये ही योजना अत्यंत वेगात सुरू झाली. त्यानंतर प्रशासनाने 30 एप्रिल 2026 ही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी फायनल डेडलाईन दिली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर अवघ्या 15 दिवसात म्हणजे 14-15 मेच्या दरम्यान मार्च आणि एप्रिलचे पेमेंट्स डिस्ट्रीब्यूटही केले. प्रशासकीय अंमलबजावणीचा हा वेग खरंच अफाट होता. आता जरा या आकड्याकडे बघा. जुलै 2024 मध्ये जेव्हा योजना लॉन्च झाली तेव्हा तब्बल 2,46,00,000 महिला या योजनेचा भाग होत्या. विचार करा, सुरुवातीला या आर्थिक सुरक्षा कवचाचं जाळं किती मोठं विणलं होतं. पण एप्रिल 2026 मध्ये जेव्हा ही नवीन आकडेवारी समोर आली तेव्हा हा आकडा थेट 1,77,00,000 येऊन ठेपला. इतक्या कमी वेळात प्रशासकीय पातळीवर झालेली ही घट नक्कीच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे बघा, सुरुवातीचे 2.46 कोटी आणि आताचे 1.77 कोटी, जवळपास 70 लाख लाभार्थी अचानक कमी झालेत. हे एखादं शहर किंवा लहान देशच गायब होण्यासारखं आहे. जर आपण जागतिक स्तरावर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेटा आणि लोकांचं मॅनेजमेंट करणं हे वॉलमार्ट म्हणजे मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या ऑपरेशनल चॅलेंज इतकंच कठीण आणि मोठं काम आहे. मग प्रश्न पडतो, हे एवढे लोक गेले कुठे? तर ह्याचं उत्तर दडलंय ई-केवायसीच्या डेडलाईनमध्ये. सुरुवातीचे नियम आणि आता लागू केलेले कडक नियम ह्यात कसा बदल झालाय ते आता समजून घेऊया. सरकारने आता पात्रतेचे नियम अक्षरशः काटेकोरपणे पाळायला सुरुवात केली आहे. वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यानच हवं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असायलाच हवं. या निकषांमध्ये आता कोणतीही तडजोड केली जात नाहीये. सुरुवातीच्या काळात कसं होतं, योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची होती, त्यामुळे नियम थोडे शिथिल होते आणि अप्रुव्हल्स पटापट मिळत होते. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. आता अत्यंत कडक ई-केवायसी आणि उत्पन्नाची अतिशय बारीक तपासणी केली जाते आणि याच ऑनलाईन प्रक्रियेचे दरवाजे 30 एप्रिलला अधिकृतपणे बंद झाले आहेत. आणि म्हणूनच ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे किंवा डिजिटल फॉर्म भरताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे तब्बल 70 लाख महिला थेट अपात्र ठरल्या. 30 एप्रिलच्या आत या चुका ऑनलाईन सुधारता न आल्याने एका झटक्यात राज्याच्या तिजोरीवरचा एवढा मोठा आर्थिक भार कमी झाला. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ज्यांचे पैसे अचानक थांबलेत त्यांच्या मनात सध्या प्रश्नांचं काहूर माजलंय. आपण आता त्या प्रमुख शंका आणि चिंता दूर करूया. सध्या सार्वजनिक पातळीवर सगळ्यात मोठी आणि कॉमन भीती काय आहे माहितीये? जे लोक आता अपात्र ठरलेत त्यांना जे पैसे आधीच वाटले गेलेत ते सरकार आता परत घेणार का? त्यांची वसुली होणार का? तर यावर उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे अगदी स्पष्ट सांगायचं तर सध्या जी काही कारवाई होतीये ती फक्त आणि फक्त ज्यांची पडताळणी झाली नाहीये त्यांचे पुढचे पेमेंट्स थांबवण्यापुरतीच मर्यादित आहे. आधी दिलेले पैसे वसूल करण्याबद्दल कोणत्याही सरकारी डॉक्युमेंटमध्ये अजिबात उल्लेख नाहीये. थोडक्यात सांगायचं तर सरकारचा सध्याचा फोकस फक्त चालू खर्चाचा बोजा कमी करण्यावर आहे, वसुली करण्यावर नाही. आणि पेमेंट्सच्या स्ट्रक्चरबद्दल असलेला संभ्रमही आपण दूर करूया. जे सामान्य पात्र लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला 1,500 रुपये मिळतात. पण
ज्या महिला आधीपासूनच PM किसान किंवा नमो शेतकरी सारख्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी हा आकडा 500 रुपये निश्चित करण्यात आलाय. हे कन्फ्युजन दूर होणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे. आता इथून पुढे काय? ज्यांचे पैसे अनपेक्षितपणे थांबले आहेत त्यांच्यासाठी आता नक्की कोणता मार्ग उरलाय? चला, तो प्रॅक्टिकल आणि फायनल ऑफलाईन उपाय बघूया. सगळ्यात पहिली आणि नोंद घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुरुस्तीसाठी असलेलं ऑनलाईन KYC पोर्टल आता कायमस्वरूपी बंद करण्यात आलंय. त्यामुळे इंटरनेटवर जाऊन चुका सुधारण्याचा पर्याय आता उरलेला नाही. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्हाला फक्त हे करायचंय. स्टेप 1, तुमची सगळी ओरिजिनल आणि आवश्यक कागदपत्र एका फाईलमध्ये गोळा करा. स्टेप 2, तुमच्या जवळच्या जिल्हा महिला विकास कार्यालयात जा. आणि स्टेप 3, तिथे जाऊन तुमची कागदपत्र ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी स्वतः हाताने जमा करा. मी हे असं सहज सांगत नाहीये बरं का. योजनेच्या अधिकृत अपडेटमध्येच अगदी स्पष्टपणे म्हटलंय की पात्र महिला अंतिम पर्याय म्हणून जिल्हा महिला विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करू शकतात. त्यामुळे काळजी करू नका. तुमचा हक्क मिळवण्याचा हा कायदेशीर रस्ता अजूनही मोकळा आहे. आणि तरीही तुमच्या मनात या प्रोसेसबद्दल काही शंका असतील तर 181 हा अधिकृत टोल फ्री नंबर प्रशासनाने दिला आहे. त्यावर फोन करा आणि थेट अधिकृत माहिती स्वतः कन्फर्म करा. आता शेवटी जाता जाता एका मोठ्या प्रश्नावर विचार करूया. जशी जशी ही आर्थिक धोरणं आणखी कडक होत जातील तसतसं भविष्यात अशा कोट्यवधी लोकांच्या योजनांमध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा आणि कडक डिजिटल व्हेरिफिकेशनचा ताळमेळ कसा बसवला जाईल? हा नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे, नाही का? या आणि अशाच अनेक गुंतागुंतीच्या आर्थिक घडामोडींचं एकदम सोप्या भाषेत आणि अचूक विश्लेषण पाहण्यासाठी सेफ बँकिंग हबला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील सर्व व्यावसायिक अपडेट्स तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.